हाय फ्रेंड्स, आपण बघणार आहोत वन वर्ड सबस्टिट्यूशन ट्रिक्सनुसार बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट आहे हमलेट. आता कधी गावाकडे आपण किती लवकर निघालोत ना, तर पुढे गाड्या वगैरे लागत नाहीत, त्यामुळे आम्हाला गावाकडे जाण्यासाठी हम म्हणजे लेटच जातो. कधी कुठे तर गावाकडे, त्यावर लक्षात ठेवायचं. अ व्हेरी स्मॉल विलेज. हम लेट जातात कुठे? अ व्हेरी स्मॉल विलेज, म्हणजे आमच्या छोट्याशा गावामध्ये आम्हाला लेट होतो. सेकंड आहे हालसिनेशन. हालसिनेशन कशाला लक्षात ठेवायचं? सगळं हाल म्हणजे सगळ्याचे हाल व्हायले कुणाचं? तर नेशनमधल्या लोकांचे. पण आपण कुठे ते रियालिटी बोलतोय का? तर नाही, तर ते आपण अंदाजेपणे सांगतोय. त्यामुळे अ परसिपेशन विदाउट ऑब्जेक्टिव्ह रियालिटी, म्हणजे आपण माया आभास असे भ्रमाने बोलतोय असं लक्षात ठेवायचं. हाल हे सिनेशन म्हणजे पूर्ण नेशनचं हाल होत आहेत का? नाही. त्यामुळे आपण एक आभास म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह रियालिटीमध्ये बोलतोय समजा. नंतर थर्ड आहे इटर्नल. दोन कपल असतात, ते डिवोर्स घेणारे असतात. तर जेव्हा डिवोर्स वगैरे होतो तर ते शेवटी जाताना ते एकमेकाकडे मागे वळून बघतात. मग त्याचा मिनिंग तसं लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून ईवरून टर्न होतात, म्हणजे ते एक मागे टर्न होऊन बघतात. समजा ई टर्न ए दोन पण टर्न होऊन बघतात. त्यावर लक्षात ठेवायचं. समथिंग विच लास्ट फॉर युअर. ओके. त्याच्यानंतर आहे फ्रेंड्स इटायमोलॉजी. इटायमॉलॉजी सिंधू संस्कृतीमध्ये आहे ना, इटा वगैरे असतात, त्याच्यावरून त्याचा इतिहास वगैरे आणि त्याचं ओरिजिन कसं झालं ते शोध लागले. त्यावर लक्षात ठेवायचं. इटाचं आपण लॉजी म्हणजे स्टडी, इटाचा आपण स्टडी करतोय, तर त्यावर लक्षात ठेवायचं. द स्टडी ऑफ द ओरिजिन आणि हिस्ट्री ऑफ वर्ड्स. ओके. त्याच्यानंतर फिफ्थ आहे सायनोश्युअर. सायनोश्युअरून कसं लक्षात ठेवायचं? सीन SYN आहे ना, त्याला सीन म्हणायचं, आणि SURE आहे ना, त्याला सूर्या म्हणायचं. आता सीन कुणाचं? सूर्या डॉन एक पिक्चर आहे ना, तर त्यावरून सीन आहे सूर्याचं. तर तो जो काही ऍक्टिंग वगैरे करेल तर त्यामध्ये लोकांचं अट्रॅक्शन होईल, तसं तो ऍक्टिंग वगैरे करत असतो. तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन. ओके. सायनोश्युअर सेंटर ऑफ अट्रॅक्शन. नंतर आहे डायलिटेंट. डायलिटेंट कसं लक्षात ठेवायचं? आता फर्स्ट आहे ना DIL दिल. आता एक मुलगा आहे, तो दिल वगैरे आहे ना, तो चित्र एकदम खूप भारी काढत असतो. तर दिल म्हणजे त्यामध्ये एक कला आहे, खूप चित्र दिलचा जो इमेज आहे ना, तो खूप भारी बनत असतो. तर त्यावरून लक्षात ठेवायचं. अ डॅबलर इन आर्ट अँड लिटरेचर, म्हणजे त्यामध्ये कला किंवा वाङ्मयाचा अभ्यास करणार आहे. ओके. थँक्यू.